बाना हिल्स. बाना हिल स्टेशन, बाना हिल्स किंवा सनवर्ल्ड बाना हिल्स हे व्हिएतनामच्या दक्षिण मध्य किनारपट्टीवरील दानांग शहराच्या पश्चिमेला होआ वांग जिल्ह्यातील ट्रोंग सोन पर्वतरांगांमध्ये वसलेले एक हिल स्टेशन आणि रिसॉर्ट आहे. किन्ह लिपीतले त्याचे बाना किंवा पाना हे नाव चाम भाषेतील पोइन नगर या शब्दावरून आले आहे. हा परिसर पूर्वी म्हणजेच इस्लामी युगापूर्वी चंपा जमातीच्या सर्वात महत्त्वाच्या देवीची पूजा करण्याचे ठिकाण होते. स्थानिक पर्यटन अधिकाऱ्यांनी दानांग प्रांताचे दालाट म्हणून जाहिरात केलेले हे स्टेशन 1919 फ्रेंच वसाहतवाद्यांनी स्थापन केले होते आणि नंतर सन ग्रुपने त्याचा विस्तार केला. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीवर असल्यामुळे तेथून पूर्व समुद्र आणि आजूबाजूच्या पर्वतांचे दृश्य दिसते. रिसॉर्ट उंचीवर असल्यामुळे किनारपट्टीवरील वातावरणापेक्षा तापमान थंड असते. लिंग ओंग मंदिर स्टेशन जवळ आहे आणि पर्यटकांना रिसॉर्टवर नेण्यासाठी व आणण्यासाठी जवळच केबल कार आहे. 29 मार्च 2013 रोजी सुरू झालेल्या बाना केबल कारने 5801 मीटर म्हणजेच 19,032 फूट लांबीसह सर्वात लांब नॉन-स्टॉप सिंगल ट्रेक केबल कारचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याचे नवीनतम पर्यटन आकर्षण गोल्डन ब्रिज हे आहे. हे थंड हवेचे ठिकाण दानांगपासून 42 किलोमीटर अंतरावर 1500 मीटर उंचीवर बसलेले आहे. 2021 बाना हिल्सने त्यांच्या पार्कमध्ये 6वी केबल कार सुरू केली, जी डोपेलमायरने बसवली असून सन ग्रुपच्या सनवर्ल्डद्वारे व्यवस्थापित केली जाते. गोल्डन ब्रिज व्हिएतनाम. गोल्डन ब्रिज हा व्हिएतनाममधील दानांगच्या होआ वांग जिल्ह्यातील बाना हिल्स रिसॉर्टमधील 150 मीटर लांब पादचारी पूल आहे. याची रचना केबल कार स्टेशनला बागांशी जोडण्यासाठी आहे आणि एक निसर्गरम्य दृश्य व पर्यटक आकर्षण म्हणून करण्यात आली आहे. हा पूल जवळजवळ स्वतःभोवतीच वळसा घालतो, म्हणून त्याला फायबरग्लास व वायर मेशने बनवलेले 2 मोठे हात आहेत, जे संरचनेला आधार देणाऱ्या दगडाच्या हातांसारखे दिसण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. या प्रकल्पाचे ग्राहक सन ग्रुप होते. या पुलाची रचना हो ची मिन शहरातील टीए लँडस्केप आर्किटेक्चर यांनी केली होती. कंपनीचे संस्थापक व्हुय व्हिएत अन्न हे प्रकल्पाचे मुख्य रचनाकार आहे, तर ट्रांग क्वांज हंग हे पुलाचे रचनाकार आणि गुयेन पुंग ह्यू तान हे रचना व्यवस्थापक आहेत. बांधकाम जुलै 2017 सुरू झाले आणि एप्रिल 2018 पूर्ण झाले. हा पूल जून 2018 खुला झाला. आता पादचारी वाहून नेतो. डोंगराळ रस्त्यावर आहे. सोन्याचा रंग दिलेला आहे. रुंदी याची 5 मीटर आहे